टेट 2025चा पहिला दिवस, पहिली, दुसरी, तिसरी शिफ्ट जवळपास झालेली आहे आणि ह्या तिन्ही शिफ्टमध्ये जे मायनर इश्यूज आले ते काय आलेत की विद्यार्थ्यांना पहिला मुद्दा आहे पेपर सोडवताना वेळ पुरत नाही, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. दुसरा मुद्दा तुम्ही वेळेवर पोहोचा, वेळेवर पोहोचले नाही तर तुम्हाला ते आत घेत नाही. 2-3 मुलींचे कॉल मला आलेले आहेत, त्यांना एक्झामला अलाउड नाही केलं कारण वेळेत ते पोहोचले नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हॉल तिकीट आय डी प्रूफबद्दल आहे. हॉल तिकीट ज्या नावाचं आहे त्या नावाचंच तुमचं आय डी प्रूफ असावं. आय डी प्रूफमध्ये मेजॉरिटी असावी, आधार कार्ड असावं. आता ते सेंटरवरती आधार कार्ड बघतात. एका मुलीला त्यांनी सेंटरच्या बाहेर काढलं, का काढलं? कारण हॉल तिकीट आणि आधार मिसमॅच होतं. म्हणजे हॉल तिकीट वडिलांच्या नावाचं आणि आधार हजबंडच्या नावाचं. तिच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट होतं पण ते ग्रामपंचायतचं होतं, पण त्यांनी कारणं देऊन तिला हाकललं, पण आमची टीम गेल्यामुळे तिला अलाउड केलं. दुसरा मुद्दा मग लक्षात तुम्ही असा घ्यायचा की तुमचं हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे दोघं बरोबर नसेल, म्हणजे आय डी प्रूफ आधार कार्डच घेऊन जा. जर नसेल ते मिसमॅच असेल बुवा, नावात बदल किंवा वेगळं नावात असेल तर मग त्यांनी दिलेला ऑप्शन्स आहे बघा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ते पण चालतं, ते बरोबर ठेवा. आणि त्यांनी जर अलाउड नाही केलं तर हे जे ॲड आणि आता माहिती पुस्तिका आहे 2025 ही बरोबर ठेवा. त्यांना दाखवा की त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त आधार कार्डच पाहिजे आणि याला ऑप्शन दिलेले आहेत. सो ते ऑप्शन हे प्रूफ म्हणून तुम्ही ह्या ॲड आणि माहिती पुस्तिका बरोबर ठेवा. अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. सो पेपरला जाताना वेळेत पोहोचा आणि टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. पेपर खूप 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 चांगला लिहा, सोपा पेपर आलेला आहे. साहजिक आहे तुमचं मेरिट पण वाढणार आहे. सो येणाऱ्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.